नमस्कार मंडळी, मी आज करणार आहे कोलंबीचा रस्सा। साहित्य आहे, कोलंबी घेतलेली आहे धुवून, कांदा घेतलेला आहे चिरून, बटाटा चिरून घेतलेला आहे, लसूण आहे, आला लसूणची पेस्ट घेतले, कोकम घेतलाय थोडा, लाल तिखट घेतलेला आहे, कोथिंबीर घेतले, मीठ घेतलाय, पाणी घेतले आणि भाजलेला वाटण बी घेतलाय। गॅस पेटवून घेऊया, त्यावर कढई ठेवूया। आपल्याला 5 मिनिटं लागतील। A few moments later. तेल टाकून घेऊया कढईमध्ये। 2 चमचे तेल आहे। 2-3 मिनिटं तेल तापायला लागतील। तेल तापलेलं आहे, कांदा टाकून घेऊया। कांदा ढवळून घेऊया। हिंग टाकून घेऊया थोडा। कांदा लालसर झालेला आहे, आपण आता मसाला टाकून घेऊया। लाल तिखट आपण ढवळून घेऊया। थोडस पाणी ओतून घेऊया। आता ढवळून घेऊया। चांगलं मस्त कड आलेला आहे, आपण आता बटाटे टाकून घेऊया। रश्याला चांगला कड आलेला आहे, आपण आता कोलंबी टाकून घेऊया। थोडा ढवळून घेते। भाजलेला वाटप टाकून घेऊया आता कोलंबीच्या रश्यात। ढवळून घेऊया थोडा। पाणी टाकून घेऊया थोडा आपण आता। वाटप टाकले ना, चवीपुरता कोकम टाकून घेऊया थोडा। लसूण पेस्ट थोडी टाकून घेऊया। बटाटा शिजण्यासाठी वाफेवर ठेवून घेते। 12 seconds later. कोलंबी शिजले काय बघूया। मी आता झाकण काढून घेते। कोलंबीचा रस्सा मस्तपैकी रेडी झालेला आहे। रस्सा मस्तपैकी रेडी झालेला आहे, आपण आता थोडा चवीपुरता मीठ टाकून घेऊया। थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। मंडळी, आपला कोलंबीचा रस्सा रेडी झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।